हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत आपला धडा क्रमांक 22 सममिती. हा आपला व्हिडिओ क्रमांक 28 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 27 मध्ये आपण कोण व कोणांचे प्रकार हा घटक शिकलो आणि त्यावर असणारे स्वाध्याय आपण समजून घेतली व सोडवली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सममिती. इंग्लिशमध्ये याला म्हणतात सिमेट्री. मग आज परत एक आपण महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत सममिती. या लेसन मध्ये आपण सममिती म्हणजे काय, सममितीचा अक्ष म्हणजे काय आणि वेगवेगळ्या आकृतीमध्ये सममितीचा अक्ष किती असतात हे सोप्या उदाहरणासह आपण समजून घेणार आहोत. तसेच त्रिकोण, आयत, चौकोन, वर्तुळ या आकृत्यामध्ये सममिती कशी असते किंवा आपण कशी त्यावर अक्ष काढायचा हे आज आपण पाहणार आहोत. हा आपल्या मॅथ सब्जेक्टचा आणि स्कॉलरशिप साठी खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग महत्वाची गोष्टी आपण समजून घेऊ. आकृतीच्या कोणत्या तरी एका रेघेने होणारे दोन भाग परस्परांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित असते. अर्थ काय? एक्झाम्पल घेतो पहा. इथं मी एक आकृती घेतली. काय आहे? आयत आहे, रेक्टँगल आहे ना. समजा याचे मी काय केले, असे दोन भाग केले बरोबर, म्हणजे ड्रॉ करतो बरं का. आणि जर मी याला असं आपण फोल्ड केला, याची घडी मारली तर याचे एकमेकां पहा इकडची बरोबर ही जी बाजू आहे या बाजूला बरोबर तंतोतंत काय होते, हे जुळते, मॅच होते. म्हणजे ही आकृती काय झाली, मग आता इथं सममित झाली. काय झाली? ही सममित. आलं लक्षामध्ये? आता इथं एक रेघ ओढली आपण, तसं दोन रेघीने पण होऊ शकतात, तीन रेघीने पण होऊ शकतो. मग काही आकृत्या असे त्यांचे दोन भाग बरोबर होऊ शकतात, काही आकृत्या असे त्यांचे दोन भाग होणार नाही, म्हणजे ते सममित नसणारे. मग अशी एकही रेघ नसेल तर ती आकृती असममित असते, म्हणजे असिमेट्री असते ती. सोबतच्या आकृतीत टी हे मूळ अक्षर दाखवले आहेत. इंग्रजीचे टी मूळ अक्षर आहे पहा, टी. पुढे काय सांगितलं पहा, अ या रेघेमुळे टीचे दोन भाग झाले. या पहा, ही अ अशी उभी व्हर्टिकल एक रेघ ओढली आपण समजा पेन्सिलने, मग याचे दोन भाग झाले की नाही. म्हणजे जर आपण हे फोल्ड केले, घडी मारली याची, तर बरोबर त्याचे दोन बाजू एकमेकांना मिळणार आहे. कसे पहा, हे टी आहे आपल्याकडं, इथून आपण समजा ही रेघ ओढली एक अशी आणि याचे बरोबर आपण काय केले, दोन भाग केले पहा. तर हे मॅच झाले पहा एकमेकांना. म्हणजे टीचे दोन भाग होऊ शकतात ना बरोबर. इंग्रजी मुळाक्षर टीचे एकदम दोन भाग बरोबर होतात. मग जे आपण या आकृतीला किंवा या टी अक्षरला आपण काय म्हणणार, सममित म्हणणार. काय म्हणणार याला? सममित. आता ती आकृती पण असू शकते, ते इंग्रजीचे मुळाक्षर पण असू शकतात. मग झालेले दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणजे रेघ अ च्या संदर्भात ही आकृती सममित आहे. रेघ अ च्या संदर्भात ही आकृती टी हे अक्षर काय आहे, सममित आकृती आहे. रेघ अ या आकृतीचा सममितीचा अक्ष आहे आणि त्या रेघला आपण काय म्हणणार, त्या आकृतीचा सममितीचा अक्ष म्हणणार. इथं एकच आहे. आडवी पण आपण काढू शकतो काही आकृत्यामध्ये. पाहू आपण पुढचा मुद्दा पहा. जर आकृतीचे कोणत्याही एका रेघेने होणारे दोन भाग परस्परांशी तंतोतंत जुळत नसतील तर ती आकृती त्या रेघेच्या संदर्भात सममित नाही. दोन भाग करून जर ते तंतोतंत जुळले तर ती आकृती त्या रेघेच्या संदर्भात सममित असते, आणि तंतोतंत जुळले नाही तर ती आकृती त्या रेषेच्या सममित नाही. आता पुढे एक टेबल दिला पहा, भौमितिक आकृती आणि सममितीच्या अक्षांची संख्या. सममितीच्या अक्षांची संख्या म्हणजे काय, की त्यामध्ये आपण किती रेघ ओढू शकतो आणि त्या आकृतीला आपण सममिती दाखवू शकतो. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणच्या तिन्ही बाजू काय असतात, सारख्या असतात, त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. याच्या तीन सममितीच्या अक्षांची संख्या किती? 3. म्हणजे कसं पहा, याला आपण एक रेघ काढून याचे दोन भाग करू शकतो.
आपण अशी सुद्धा रेख काढू शकतो. मग इकडून त्याला दुमटावं लागेल आपल्याला आणि इकडून असे पण आपण रेख काढू शकतो. म्हणजे याचे तिन्ही बाजू सारखे ना, म्हणून याला आपण 3 अक्षांची समिती म्हणणार. याला सममिती अक्षांची संख्या इथं 3 असणार आहे. कोणत्या त्रिकोणमध्ये? समभुज त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारखे त्याला समभुज त्रिकोण म्हणणार आहे. त्यानंतर समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतात. मग ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारखे आहे, ज्या त्रिकोणचे 2 बाजू सारखे पहा, या अशा प्रकारे समजा हे 2 बाजू सारखे, मग याचा आपण एकच अक्ष काढू शकतो की नाही असा. हे बघा, याला फोल्ड करा तुम्ही. हा 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 जो व्हर्टेक्स आहे, हा शिरोबिंदू याला मॅच होणार आहे, बरोबर आहे ना. असं फोल्ड होणार आहे. असं आपण आता ही डायग्राम जर अशी घेतली आपण आणि जर आपण याचा असा अक्ष काढला सममितीचा आणि खाली आपण फोल्ड केला, ती डायग्राम अशी होणार, म्हणजे मॅच होणार नाही. हे म्हणजे याचा एकच सममितीचा अक्ष असणार आहे. कोणला? समद्विभुज त्रिकोणला. विषमभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. हे पहा, या अशा प्रकारे ही एक बाजू, ही दुसरी, ही तिसरी. आता तुम्ही याला असं पण अक्ष काढू शकत नाही, असं पण अक्ष काढू शकत नाही, असं म्हणजे अक्ष आपण काढू शकतो, पण तंतोतंत ते जुळणार नाही ना. म्हणून हे काय आहे? असममिती आकृती. ही कोणती? या आहे विषमभुज त्रिकोण. त्यानंतर आयत. आयत पहा, आता आयत आता होतो मी, हे बघा, आयतला आपण सममिती अक्षांची संख्या 2 दाखवू शकतो. कशी आहे? हे आयत आहे, एक आपण उभा अक्ष काढू शकतो असा आणि एक आडवा पण काढू शकतो. म्हणजे आपण असं जरी फोल्ड केला आयतला तरी ती काय होणार आहे? सममिती आकृती होणार आहे. आणि आपण असं पण करू शकतो. याला 2 प्रकारे आपण दुमटू शकतो. म्हणून आयत हे काय आहे? सममिती संख्यांची संख्या किती? त्यामध्ये 2 आहे. चौरस, चौरसामध्ये किती आहे? 4 आहे. कस काय 4 आहे? पहा, ही चौरस आहे माझ्याकडं, मी असा अक्ष काढून सुद्धा याचे 2 भाग करू शकतो, असा अक्ष काढून सुद्धा 2 भाग करू शकतो. हे तिरक पण काढून आपण 2 इथे 2 ट्रायंगल बांधतात इथे त्रिकोण. म्हणजे आपल्याला पहा इकडं याला असं पण फोल्ड करू शकतो आपण. पहा, मॅच होणार ते. आणि हे केलं म्हणजे इकडचं पण करू शकतो आपण असं. हे मग हे पहा किती झाले याच्यामध्ये सममिती अक्षांची संख्या किती झाली पहा. 1 1 2 उभी 3 आणि आडवी 4. मग सममिती अक्षांची संख्या किती असते? चौरसला, स्क्वेअरला 4. समद्विभुज चौकोन. समद्विभुज चौकोन म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये रोम्बस म्हणतात. म्हणजे चौकोनचाच प्रकार येतो एक. ते असं थोडा तिरका असतो इकडं, त्याच्या हे बाजू सारख्या असतात. आता याला आपण असं नाही काढू शकत, पण याला आपण या प्रकारे एक अक्ष आणि हा एक अक्ष, म्हणजे 2 अक्षने आपण काय करू शकतो? याला ड्रॉ करू शकतो. म्हणजे इथं सममिती अक्षांची संख्या किती असणार आहे? 2 असणार आहे. पतंगला एकच असणार आहे. पतंगला किती असणार आहे? 1. पाहता पतंग काढला आपण, फक्त उभावाला अक्ष काढू शकतो आपण 2 भागून, आडवं होणार नाही. वर्तुळ. वर्तुळला असंख्य. वर्तुळाला किती? असंख्य. कस काय? पहा, वर्तुळ आहे, असं पण अक्ष काढू शकतो, असं पण, इकडं पण, भरपूर असंख्य. पहा कसं करा, वर्तुळाला फोल्ड करा तुम्ही, त्याचे 2 भाग होणारच आहे वर्तुळाचे. मग हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. समभुज त्रिकोण मध्ये अक्षांची संख्या 3 आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे 2 बाजू सारख्या असतात, त्यामध्ये अक्षांची संख्या एकच असणार आहे. विषमभुज मध्ये 0 होऊच शकत नाही, त्यामध्ये आयतामध्ये 2, चौरसमध्ये 4, समभुज चौकोनमध्ये 2, पतंगमध्ये 1 आणि वर्तुळामध्ये असंख्य. चला आता आपण सराव म्हणजे नमुना प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, आता एक प्रश्न तुम्हाला हमखास या घटकावर विचारला जाणारच आहे, म्हणजे हे पण 2 मार्क तुमचे पक्के झाले है ना. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कमेंट पण छान येतात, वाचून मला खूप आनंद होतो है ना. बरेचसे कमेंट येतात की सर मराठी पण घ्या. ठीक आहे, आपण मराठी होऊन द्या, बुद्धिमत्ता होऊन द्या. बुद्धिमत्ता गणित झालं, आपण मराठीच घेणार आहे. आणि सर्वात महत्वाचा, तुमचा इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला येतो, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि अजून एक बोलायचंय मला की बरेचसे विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब पण केलेलं नाहीये ना. चला पटकन आता सबस्क्राईब करा बरं. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक पण करत जा आणि शेअर पण करीत जा. ठीक आहे, चला नमुना मधला पहिला प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे, म्हणजे सिमेट्री आहे, म्हणजे ज्याचे 2 भाग होऊ शकतात, ज्याचे 2 भाग होत नाही. पहा, ज्याला आपण असं पण ड्रॉ नाही करू शकत,
अक्ष आणि असं पण नाही होत, भागच नाही होत. हा इकडे जाईन, नाही होणार. जे एन चे पण होत नाही, एल चे पण होत नाही, एच चे मात्र होतात. दोन प्रकारे होतात एच चे. एच हा दोन अक्षांची सममिती आहे. पहा कसं, हा एच झाला ना आपला, एच काढलाय बा, हे असं पण होतं याचा आणि असं पण होतं. एच चे दोन प्रकारे अक्ष आहे त्याचे. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणत्या आकृतीला सममितीचा एकही अक्ष नाही? म्हणजे ते आपण सममितच करू शकत नाही, त्याला सिमेट्री ड्रॉट नाही करू शकत आपण, अक्षच नाही त्याला. वर्तुळात असंख्य आहे, चौरसला आपण 2 काढू शकतो, आणि हे काय आहे, समद्विभुज आहे त्रिकोण, याचे पण आपण एक अक्ष काढू शकतो. मात्र हे आहे विषमभुज त्रिकोण, म्हणजे याची तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहे आणि याचा आपण एकही सममितीचा अक्ष काढू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. चला आता आपण सरावासाठी दिलेले प्रश्न सोडूया. पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? एफ, जी, एम, पी. एफ ला आपण नाही काढू शकत, असं पण नाही, असं पण नाही होणार. जी चे पण नाही, पी ला पण होत नाही. एम मात्र सममित अक्षर आहे. पहा, हा एम, याचा आपण सममित अक्ष काढू शकतो मधून, त्याचे 2 भाग होऊ शकतात. बरोबर. पुढील पैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे, असिमेट्री आहे? ए चे आपण 2 भाग करू शकतो मधून, यू चे पण करू शकतो, व्ही चे पण, हे पहा यू व्ही चे पण होणार आहे, यू चे पण, क्यू चे मात्र नाही होणार. हे पहा क्यू आहे, इकडून काढलं तरी पहा हे दांडी येते की नाही खालची मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तुम्हाला काय काम करायचं पहा, इंग्रजीचे मुळाक्षर शोधा तुम्ही, ए पासून झेड पर्यंत ते लिहा मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये, आणि त्यामध्ये पहा किती मुळाक्षर हे सममित आहे आणि किती असममित आहे, किती एक म्हणजे कितीला सममितीचा अक्ष एक अक्ष आहे, कितीला 2 आहे, कितीला असंख्य आहे आणि कितीला नाहीये. पुढील पैकी कोणत्या मुळाक्षराला सममितीचे 2 अक्ष आहेत? व्ही ला एकच अक्ष आहे पहा, वाय ला सुद्धा एकच अक्ष आहे, डब्ल्यू ला सुद्धा एकच अक्ष आहे, एक्स ला मात्र 2 आहे. पहा एक्स, हा एक्स आहे, याला हा पण एक अक्ष ड्रॉ करू शकतो आपण आडवा, आणि उभा पण ड्रॉ करू शकतो. म्हणजे 2 अक्ष आहे सममितीचे एक्स या लेटरला. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चौथा प्रश्न, पुढील पैकी कोणते संख्या चिन्ह सममित आहे? सममित आहे, 2 होणार नाही, 3 होणार नाही, 5 होणार नाही, मात्र 4 होणार आहे. पहा 4 अशा प्रकारे नाही, या अशा प्रकारे आपण सममित काढू शकतो उभ्या लाईनीचा. पाचवा प्रश्न, पर्याय क्रमांक 3 याचा उत्तर असेल. पाचवा प्रश्न, तुमच्या कंपास पेटीमधील कोन मापक किती किती रेखा संदर्भात सममित आहे? कोन मापन माहिती तुम्हाला, प्रोटेक्टर. मग याचा आपण असं एक ड्रॉ करू शकतो नाही, म्हणजे हा एक एक अक्ष सममित आहे, तो सममितीचे एक अक्ष आहे त्याला, कोन मापकला. 6वा प्रश्न पाहू, सोबतच्या आकृतीत कोणत्या रेघेच्या संदर्भात सममित आहे? पहा आता ही डायग्राम अशी दिली आपल्याला. आता हे ब वाला तर होऊ शकत नाही, ड नाही, क पण नाही, मात्र ही जी मधली लाईन आहे का, कोणता अक्ष, हा अ. या अ अक्षामुळे बरोबर याचे 2 भाग होणार आहे. पर्याय क्रमांक 1. कोणत्या रेघेच्या संदर्भात सममित आहे? ए या रेघेच्या संदर्भात सममित आहे, बाकीच्यांमुळे सममित नाही. 7वा प्रश्न, पुढील पैकी कोणती आकृती सममित नाही? ही सममित होते, हे सुद्धा सममित होणार आहे, हे सुद्धा होणार आहे पहा असं क्रॉस मध्ये, मात्र यस होणार नाही, उभा नाही, आडवा पण नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 8वा प्रश्न पाहू, चौरस ही आकृती किती रेखाच्या संदर्भात सममित आहे? चौरस है ना, स्क्वेअर किती आहे? 1, 2, 3 आणि 4. मग चौरस ही 4 रेखाच्या संदर्भात सममित आहे. पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न आपण पाहू, वर्तुळाला किती सममितीचे अक्ष असतात? असंख्य. वर्तुळाला किती असतात? असंख्य. पुढील पैकी कोणती आकृती फक्त एकाच रेघेच्या संदर्भात सममित आहे? हे रेघ कळतं ना तुम्हाला, एक रेघ, 2 रेघ, म्हणजे किती लाईन्स ड्रॉ केल्यावर त्याचे 2 भाग होतात बरं का. त्याचा अर्थ असा आहे, एकाच रेघेच्या संदर्भात सममित आहे. हे 2 रेघेच्या संदर्भात आहे, 1, 2. हे सुद्धा 2 रेघेच्या संदर्भात आहे, हे 4 रेघेच्या संदर्भात आहे, मात्र हे पतंग एकच रेघेच्या संदर्भात आहे. पहा उभी लाईन, तरच 2 भाग होऊ शकणार इथं.
म्हणजे पर्याय क्रमांक 2 पतंग. आणि शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओचा काय असणार तुम्हाला होमवर्क 11वा. पुढील पैकी कोणती आकृती 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे? चौरस, आयत, समभुज, चौकोन, पतंग 4 रेघांच्या संदर्भात सममित आहे. सांगा मग आता कमेंट मध्ये याचा उत्तर. आता मी तुम्हाला हा प्रश्न होमवर्क बोललो, पण पुढे आणखी 2 प्रश्न आहे. ठीक आहे, विसरलो तुम्ही घ्यायचा. 11वा होमवर्क करा तुम्ही. 12वा प्रश्न आपण पाहू. 12वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही? सममित नाही. आता पहा इथं बरोबर हे तर लाईन उभे बरोबर काढलेले, तोंड वगैरे डोळे पण बरोबर आहे, पण डोळ्यामध्ये व्यवस्थित पहा याच्या वरच्या डायरेक्शनला वरच्या दिशेला हे डार्क केलेले डोळे हे सममित आहे. याच्या खालच्या दिशेला हे सममित आहे. याचा हा लेफ्टला आहे आणि एक राईटला आहे, म्हणजे बरोबर आहे. हे आरशातील प्रतिमा सारखं आहे. मात्र याचे दोन्ही पहा हे जे इथं आहे ना बुबुळे म्हणतो आपण, आहे ना काळे डार्क केलेले, हे दोन्ही उजव्या बाजूला आहे आणि हे चालणार नाही, म्हणजे सममित नाही. आणि 13 नंबरचा शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणती आकृती त्यावर दाखवलेल्या रेघाच्या संदर्भात सममित आहे? आता पहा डी ला उगच दाखवला, असं जर 2 भाग केले डी चे उभे तर नाही होणार. पहा ना ही बाजू याच्यावर येऊन पडेल इकडची, अशी फोल्ड केली तर नाही. आडवी असती तर झालं असतं ते. सी चे पण असे नाही होणार, त्याचे पण आडवी होणार आहे. ए ची पण पहा ए ची उभी होणार आहे. पहा हे असे ही रेघ बरोबर याची उभी, बी ची मात्र ही खरी आडवीच. याचे 2 भाग होणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदम छोटासा आणि महत्वाचा घटक शिकलो, सममिती, सिमेट्री. म्हणजे बरेचशा आकृत्या आणि अक्षर हे सममिती असतात, सिमेट्री असतात. कुणी 1 अक्षाच्या संदर्भात असतो, कुणी 2 अक्षांच्या संदर्भात, कुणी 3 अक्षाच्या संदर्भात असतो, है ना. हे अक्ष म्हणजे त्या किती अक्ष वापरले तर ते सममिती होणारे आकृती किंवा अक्षरे. ठीक आहे. मग याच्यावर असणारे 13 प्रश्न आपण सोडवली, 12 आपण घेतली समजून, एक तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण धडा क्रमांक 23 शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस आणि आयत हा धडा घेणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.